मुलांच्या शाळा सुरू झाल्या की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पडणारा प्रश्न तो म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी असं काय बनवायचं की मुलं अगदी ते आवडीने खातील आणि मुलांसाठी ते पौष्टिक सुद्धा असेल. आणि विशेष म्हणजे जेवढा आपण टिफिन दिलाय ना तेवढा टिफिन मुलं संपूर्णच घरी येतील. म्हणूनच आपण पौष्टिक झटपट तयार होणारी आणि मुलांना आवडेल अशी टिफिन सिरीज सुरू केली आहे. त्यातील आजचा एपिसोड आहे 6वा. मस्त पौष्टिक भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवलेले पालकचे मिनी उत्तप्पम. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलाय, तो काढायचा. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या म्हणजे मिरची छान एकसारखी वाटली जाते. त्यानंतर इथे मी थोडंसं आलं घेतलंय, ते घालायचं. तुम्ही लसूण सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मुठभर पालक पाण्यामध्ये 5 मिनिटं ब्लँच करून घेतलाय म्हणजे शिजवून घेतलाय, तो घालायचा. थोडीशी कोथिंबीर, ज्या वाटीने मोजून रवा घेतलाय त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं. बॅटर तयार झाले. बॅटरची कन्सिस्टन्सी बाउलमध्ये हे बॅटर काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. तर इथे पहा, एका बाउलमध्ये हे बॅटर मी काढून घेतलं आहे. बाउलमध्ये बॅटर काढताना तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. बॅटर जास्त घट्टसरही नाहीये आणि जास्त सैलसरही नाहीये. आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठही आधीच घातले. आता बॅटर एकसारखं मिक्स करायचं. झाकण ठेवून एक 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. म्हणजे आपण जो रवा घातलाय तो रवाही अगदी छान फुलेल. तर इथे पहा, एक 10 मिनिटं हे बॅटर मी छान असं भिजवून घेतलं आहे. पूर्वीपेक्षा या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. थोडीशी घट्टसर झालेली वाटेल कारण रवा अगदी छान फुललाय. त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा इनो घालायचा आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे इनो छान ॲक्टिव्हेट होईल. आता या ठिकाणी जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल, नाही वापरला तरी सुद्धा चालेल. इनो घातल्यानंतर आता एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे बॅटर एक 2 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं. बॅटर तुम्ही पाहू शकता छान फ्लफी असं तयार झालंय. त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. तवा गरम झाला की आता तव्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तव्याला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा. जे तयार केलेलं बॅटर आहे ते एक एक पळी अशा पद्धतीने तव्यावरती सोडून घ्यायचं. एका वेळी जेवढे मिनी उत्तप्पम तव्यावर बनवता येतील तेवढे बनवून घ्यायचे. बॅटर तव्यावरती सोडलं की गॅसचा फ्लेम लगेच लो करायचा आणि त्यानंतर सुरुवातीला याच्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा. तुमच्या मुलांना कांदा आवडत नसेल, कांदा स्किप केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी थोडंसं किसलेलं गाजर घेतलंय, ते किसलेलं गाजरही घालायचं. आता यामध्ये मी ज्या भाज्या वापरतेय त्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर भाज्या दुसऱ्या कोणत्या आवडत असतील ना त्या सुद्धा तुम्ही घालू शकता. मुलांना समजणारही नाही यामध्ये तुम्ही इतक्या साऱ्या भाज्या वापरल्या आहेत आणि तरी सुद्धा मुलं अगदी आवडीने खातील. गाजर घातल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची. त्यानंतर यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटोही घालायचा. आणि त्यानंतर थोडं-थोडं किसलेलं पनीर सुद्धा घालायचं. या ठिकाणी तुम्ही चीजचा वापर सुद्धा करू शकता किंवा पनीर नसेल वापरायचं, नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. पण शक्यतो पनीर वापरून पहा, याची चव खूप भन्नाट लागते. सर्व भाज्या घातल्यानंतर आता वरून एकदा तेल किंवा तूप सोडायचं. हलक्याशा भाज्या प्रेस करायच्या म्हणजे उत्तप्पममध्ये व्यवस्थित सेट होतात. आणि आता त्यानंतर हे उत्तप्पम पलटी करायचे. दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे. आणि उत्तप्पम भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. मंद आचेवरतीच हे उत्तप्पम आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा मंद आचेवर हे मिनी उत्तप्पम मी छान खमंग खरपूस असे भाजून घेतले आहेत. भाज्यांचा जो कच्चेपणा असतो ना तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो आणि खायला सुद्धा हे अप्रतिम लागतात. तर इथे पहा, टिफिनसाठी अगदी 15 ते 20 मिनिटात पौष्टिक असे हे पालकचे मिनी उत्तप्पम बनून तयार झाले आहेत. छान मऊसूत जाळीदार असे हे तयार होतात. तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान जाळीदार मऊसूत असे हे मिनी उत्तप्पम तयार झाले आहेत. एखाद्या चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत तुम्ही हे मुलांना देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा आणि पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा.